कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता आणि वाढलेला BP यामध्ये कनेक्शन आहे. जर काही लोकांमध्ये वाढलेला BP असेल तर मोस्टली त्या लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता दिसून येते. तर तुमच्यामध्ये हा त्रास आहे की नाही आपण कसं ओळखायचं? पहिला पॉईंट, तुम्हाला जर पोट साफ झाल्यानंतर देखील पोट साफ न झाल्याचं फील येत असेल किंवा आठवड्यातून 3 किंवा कमी वेळा पोट साफ होत असेल, मल बाहेर पडताना तो हार्ड जाणवत असेल किंवा मल बाहेर टाकताना अनेक वेळा प्रेशर द्यावं लागत असेल तर तुम्ही समजायचं की तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. कॉन्स्टिपेशनचा त्रास हा मेजरली 3 गोष्टींमुळे होतो. अयोग्य पद्धतीचा डाएट, एक्सरसाइज न करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी न पिणे. ज्या लोकांमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अशा पद्धतीने हे सिम्पटम दिसतात त्या लोकांना थोडासा औषधाचा सपोर्ट देखील घ्यावा लागेल. परंतु एक्सरसाइज, डाएट आणि प्रॉपर वॉटर इनटेक या 3 गोष्टींनी तुम्ही तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे बरा करू शकता. पहिल्यांदा पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे. जास्तीत जास्त लिक्विड कंटेंट तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट व्यायाम. जर तुम्ही कितीही हेल्दी खाल्लं तरीही ते पचन करण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणे. पाणी जर तुमच्या शरीरामध्ये कमी झालं तर पोट साफ होताना, मल बाहेर पडताना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा हा त्रास होऊ शकतो.